मी म्हणत हां सेकंड. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रिया गाडगे व्लॉग. तर आजचा व्लॉगचा टॉपिक आहे कॉर्पोरेट डिनर वाईब्स. तर याच्या रिलेटेड एक स्टोरी आहे माझ्याकडे सांगण्यासाठी. तर 1 वीकसाठी आम्हाला बोलवलं होतं ऑफिसला, क्लायंट व्हिजिट आहे म्हणून. कंपल्सरी केलं होतं, त्याच्यामुळे मी गेले. नाही तर मला वर्क फ्रॉम होमची इतकी सवय झाली आहे की ऑफिस नको वाटतं. कधीतरी जायला ठीक आहे, पण एक वीकसाठी जायचं म्हटल्यावर जीवावर आलं होतं माझ्या. पण म्हटलं ठीक आहे, जाता येईल. मी विचार करत होते की 2 दिवस कॅबने जाता येईल आणि 2 दिवस बाईकने जाता येईल. मग मी तेच केलं. 2 दिवस बाईकने गेले आणि तिसऱ्या दिवशी मी कॅबने गेले. आणि त्याच्यानंतर मग ऑफिसमध्ये काम वगैरे केल्यानंतर मी निघत होते. निघताना मग मला माझे मॅनेजर म्हटले की प्रिया काय करते, डिनरला येणार आहे की नाही तू. तर मग मी ऑलरेडी डिस्कस केलं होतं की प्रियंकासोबत की प्रियंका ती येते की नाही येत. प्रियंका माझी कलीग आहे, माझी सिनियर आहे. तर ती जर येत नसेल आणि तिच्यासोबत मेन म्हणजे बॉन्डिंग आहे माझं, आणि ती जर येणार नसेल तर मग मी म्हटलं मी कशाला जाऊ. काय मला काही मज्जा पण येणार नाही, मला कोणी बोलायला पण नसेल, आणि त्यात मी एक सोशल प्राणी. मग म्हटलं जाऊ दे, नकोच जायला, असं डिसाईड केलं होतं. पण नंतर ज्यावेळेस मला मॅनेजर विचारत होते की काय करते, येणार की नाही, मी म्हटलं नाही, मला नाही यायचं, मला घरी लवकर जायचं आहे, कारण की खूप लांब राहते मी चाकणला. तर मग म्हटलं नाही, नको. तर मला बोलले की नाही, तू लवकर होऊन जाईन 1 तासात, जेवण वगैरे कर आणि त्याच्यानंतर डिरेक्टली जा, जास्त वेळ थांबू नको. मग मी म्हटलं हां ठीक आहे. पण त्याच्या आधी मी बघितलं होतं की नाही, माझी फ्रेंड श्रेया पण आहे, श्रेया पण आली आहे, आणि ती जर थांबत असेल तर थांबेल, नाही तर मग जाता येईल, असं विचार केला. मग त्याच्यानंतर मग आम्ही गेलो. श्रेयाला भेटले मी. तिला विचारलं ती येते की नाही येत. मग मी डिसाईड केलं की हां, आपण जाऊया. आणि असं करून मग आम्ही गेलो. मग तिथे एन्जॉय केला श्रेयासोबत. बाकीचे जे वेगवेगळे मेन्यूज होते ते आम्ही सोबतच ट्राय केले. आणि रात्रीचं पण सोबतच गेलो. आणि तिच्यामुळे माझी एका कलीगसोबत ओळख पण झाली होती. अभिजित नावाचे, ते एक सिनियर आहे आणि ते इकडेच राहतात चाकण साईडला. मग मी त्यांच्यासोबतच घरी आले, ते होते म्हणून. आणि कुठेतरी असं वाटत होतं की बरं झालं मी PGला शिफ्ट नाही झाले. मला कलिगसोबत पण ओळख झाली नवीन, डेटा टीमसोबत. आणि मग त्यांचे पण काही व्हॅल्युएबल सजेशन्स मी ऐकले. म्हणजे येताना त्यांनी मला ड्रॉप केलं होतं, तर त्यांनी खूप चांगलं सजेशन दिलं होतं, मॅरेज रिलेटेड वगैरे हे ते. तर मला खूप चांगलं वाटलं त्यांच्यासोबत बोलून. मग असं ऑफिसला जायला मला कंटाळा तर येतो, पण बाहेर माणसात वगैरे गेल्यानंतर चांगली ओळख होते, त्यांचे सजेशन्स भेटतात. आणि त्यांच्यासोबत बोलल्यानंतर एक वेगळा एक्सपिरियन्स येतो. आणि शिकण्यासारखं पण खूप काही असतं त्यांच्याकडून. तर मग म्हणजे आपण बाहेर फिरलं पाहिजे, गेलं पाहिजे. असं घरात बसून काही होत नाही. त्याच्यामुळं फिरा, लोकांना भेटा, एक्सपिरियन्स घ्या, आता हे सांगेन. आणि काही कॉर्पोरेट डिनरचे काही मोमेंट्स आहेत, तर ते मी कॅप्चर केलेलं आहे व्लॉगसाठी. तर ते तुम्ही नक्की बघा. चला तर मग बघूयात. एवढ्या लेटपर्यंत मी थांबत नाही जेन्सामध्ये. दिवसा जेवढं जेन्सार म्हणजे सुंदर दिसतं, तेवढंच ते रात्रीचं पण दिसतं. त्याच्यामुळे म्हटलं चला कॅप्चर करून घेता येईल हे सगळे मोमेंट्स आणि व्हिडिओज, मेमरीजसाठी आणि ब्लॉगसाठी पण होईल.
खूप छान दिसत होतं. मोबाईलमध्ये एवढं छान आलेलं नाही आहे. ही आहे आर्ट्स बिल्डिंग. याच्यामध्ये मी आता सध्या काम करते सिनर्जी प्रोजेक्टसाठी. हे आहे फ्रंट गेट. इथूनच यावं लागतं आम्हाला. आणि ही जी आहे ही आहे सिस्को बिल्डिंग. प्रिव्हियसली मी सिस्को प्रोजेक्टसाठी काम केलं होतं. इथे आम्ही पोचलो होतो हयात रेजन्सी हॉटेलमध्ये. इथे सगळे बफे फूड आयटम्स ठेवलेले होतं, तर तेच मी कॅप्चर केले. आणि ह्यातले जे आम्ही ट्राय केलेले होते ते सगळे आंबटखट होतं. श्रेयाने सांगितलं की हां हे आहे, हे चांगलं आहे, तर आम्ही घेतलं, ट्राय केलं. स्टार्टर सोडलं तर सगळं आंबट होतं आणि एवढं म्हणजे घरच्या मसाल्याची सवय मला खायची. आणि हे सगळं पांचट लागत होतं मला. म्हटलं तर जाऊ दे. आपका नाम क्या है? अमन. मी मदती हां सेकंड. ओके. ते म्हटले आप ना बनाइए.